बटन मशरूमची शेती बिना एसीची। आता यापूर्वी तुम्ही बघितलेलं असेल की बटन मशरूमसाठी एसी हा आवश्यक असतो, त्याच्यानंतर कोल्ड स्टोरेज रूम आवश्यक असते। तर यावर्षी आपण बटन मशरूमचं उत्पन्न घेऊन दाखवणार आहोत, ते पण बिना एसीचं। आता जसं आपण ऑयस्टर मशरूमचं उत्पन्न काढलं मागच्या वर्षी, त्याचे व्हिडिओ अपलोड केले, नेमकी ऑयस्टर मशरूमची शेती कशी करावी लागते, त्याच्यासाठी काय लागते याचं संपूर्ण ज्ञान आपण तुम्हाला दिलेलं आहे। यावर्षी आपण बटन मशरूम हे बिना एसीचं आणि बिना कोल्ड स्टोरेज रूमचं कसं घेऊ शकतो याचे व्हिडिओ आपण टाकणार आहोत मित्रांनो। तर ए टू झेड खत कसं तयार करावं लागते, काय लागते, बॅग कशा तयार करावं लागतात, त्याचं टेम्परेचर कसं मेंटेन करावं लागते, तुम्हाला कशा प्रकारचे शेड डिझाईन करावं लागतात, ए टू झेड माहिती देणार आहोत मित्रांनो। प्रत्येक शेतकरी पुत्र याचा हा लाभ घेऊ शकतो आणि त्याच्या शेतावर थोड्याफार प्रमाणात याचा प्रयोग सुद्धा करू शकतो। तुम्ही ऑयस्टर मशरूम असू द्या किंवा बटन मशरूम असू द्या, सध्याच्या स्थितीत बटन मशरूमला खूप साऱ्या प्रमाणात मागणी आहे। पर्यंत बटन मशरूम हे पीक खूप अवघड मानलं जात होतं, पण बटन मशरूम आता शेतकरी पुत्र हा त्याच्या शेतात म्हणा किंवा घरातल्या कोणत्या एखाद्या रूममध्ये म्हणा हा 100% घेण्यात यशस्वी होणार आहे। आपण त्याचे प्रयोग पूर्ण सिद्ध करून आणि त्याचे लाईव्ह व्हिडिओ बनवून टाकणार आहोत मित्रांनो समोर। जसं आता हे वातावरण त्याच्या फेवरमध्ये येणार आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काम करणं सुरू करणार आहोत। ऑयस्टर मशरूमचंही लोक म्हणत होते की बा 30 डिग्रीच्या वर तापमान गेलं तर ऑयस्टर मशरूम येत नाही, आपण 40 डिग्रीपर्यंत ऑयस्टर मशरूम घेतलेला आहे। आता आज 45 डिग्री मध्ये आपला ऑयस्टर मशरूम येत आहे, फक्त टेम्परेचर जास्त झाल्या कारणामुळे याची जी क्वालिटी आहे क्वालिटी मेंटेन होत नाही। तर 40 डिग्रीपर्यंत आपण चांगल्या प्रकारे ऑयस्टर मशरूम हे उत्पन्न करून दाखवलेलं आहे मित्रांनो। तर बटन मशरूमचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, आपले व्हिडिओ येणार आहेत। खत कशा प्रकारे बनते, त्याच्यानंतर त्याच्या बॅग कशा कोण्या साईजच्या भरावं लागतात, किती खत त्याच्यात टाकावं लागते, ते तुम्हाला शेडची म्हणजे पूर्ण टोटल जानकारी, स्ट्रक्चर वगैरे सर्व त्याच्यावर येणार आहे मित्रांनो।